मनोज जरांगे संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत. अंतरवाली सराटीत आजचं वातावरण नेमकं कसं आहे, इथे किती उमेदवार जमलेले आहेत याबाबत थेट अंतरवाली सराटीतनं माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या सरकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात फिरतोय आणि आत्ता मराठवाड्यातल्या अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत की जे ठिकाण गेल्या 1-1.5 वर्षांपासून चर्चेत आहे. आंतरवाली सराटी. आंतरवाली सराटी म्हटल्यानंतर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की मनोज जरांगे पाटलांचा हा गड आहे. मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी इथं राज्यभरातून देशभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत असतात. सुरुवातीला मी तुम्हाला परिसर दाखवतो. हा परिसर जो आहे ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. तुम्हाला डेंग्यू वगैरे झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात जे फळ खायला, त्या फळाची ही शेती आहे. ही शेती ज्यांची आहे त्यांचं नाव आहे पांडुरंग तारक. पांडुरंग तारक हे आंतरवाली सराटीचे सरपंच आहेत. जवळपास एक 5 ते 10 एकर परिसरातला हे शेत आहे आणि या शेताच्या मध्यभागी एक बंगला आहे, ज्या बंगल्यामध्ये जरांगे पाटील पत्रकार परिषदा घेतात. त्यांचं वास्तव्य इथेच आहे गेल्या काही दिवसांपासून. आणि विशेष करून आजूबाजूला जर बघितलं तर जागा विस्तीर्ण असल्यामुळे मोठ्या संख्येनं राज्यभरातून जे लोक येतात त्यांना सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा इथं उपलब्ध आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीच्या मूळ जागेपासून मनोज जरांगे पाटील इथे आलेले आहेत. आजूबाजूला जर नजर टाकली तर बंगल्याच्या आसपास तुम्हाला कार्यकर्ते दिसतील. सध्या कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आहेत. फक्त आणि फक्त स्वतःची उमेदवारी मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जाहीर व्हावी या आशेनं राज्यभरातून हे कार्यकर्ते आलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधणार आहे. पण या सगळ्या गोष्टीत एक समीकरण महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी MDM हा जो फॉर्म्युला नवीन आणलेला आहे, मराठा, दलित आणि मुस्लिम, या फॉर्म्युलाने एक मोठं यश मिळेल अशी शक्यता मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांना वाटते. अर्थात आव्हान मोठं आहे, कारण महाविकास आघाडीतले 3 प्रमुख पक्ष जिथे शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेससारखा एक तगडा पक्ष जो देशभरात स्वतःचं अस्तित्व राखून आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणक्य आणि मातब्बर नेता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखा लोकप्रिय नेता आहे. कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या लोकहितकारी योजना गेल्या काही दिवसात चर्चेत आहेत, त्या चर्चेच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे आहेत, मुख्यमंत्री आहेत. आणि अजित पवारांसारखा एक नेता जो पश्चिम महाराष्ट्रातल्या 3 ते 4 जिल्ह्यांवर वर्चस्व राखून आहे जवळपास, आणि मराठा समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना आहे असं बोललं जातं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोरचं आव्हान मोठं आहे आणि मनोज जरांगे पाटलांना हे आव्हान पेलायचं ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, ते कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपात मी एका तरुणाशी संवाद साधणार आहे. तुमचं नाव पहिले मला सांगा. ॲडव्होकेट दिनेश देशमुख, संभाजीनगर. तुम्ही स्वतः उमेदवार आहात? नाही, मी उमेदवार नाही आहे. माझे मित्र आहेत नांदेडमधील लोह्यामध्ये, त्यांनी उमेदवारी चूक केलेली आहे. सतीश पाटील उंबरेकर, त्यांच्यासाठी मी इथं आलेलो आहे. बरं, मनोज जरांगे पाटलांनी जो आदेश दिलेला आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा आणि तुमच्या मतदारसंघात जितके मराठा समाजाचे उमेदवार उभे राहतील त्यातनं तुम्हीच ठरवा की तुम्हाला कोणता उमेदवार फायनल करायचा आहे. तुमच्या इथला उमेदवार फायनल झालाय? नाही, अजून तर नाही आहे, परंतु दादा जे सांगतील ती पूर्व दिशा असं सर्वांनी ठरवलेलं आहे. आता दादा जे आदेश देतील ते सर्वांना मान्य असेल. मनोज जरांगे पाटलांनी एक नवीन फॉर्म्युला काढलाय, तो म्हणजे मराठा, दलित आणि मुस्लिम. तुम्हाला वाटतं हा फॉर्म्युला यशस्वी ठरेल? 100% सेफ ठरेल. कारण की काय यापूर्वी सुद्धा मराठा, दलित, मुस्लिम एकच होते. आता फक्त तो फॉर्म्युला आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जरांगे दादांवर जो विश्वास आहे लोकांचा, तो पक्षाचे जे नेते त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे मराठवाड्यात तरी असं जाणवत आहे. त्यामुळे तो फॉर्म्युला 100% कार्य. पण मनोज जरांगे पाटील हे सिलेक्टिव्ह भूमिका घेतात असं त्यांच्यावर आरोप होतो की ते सरकार विरोधात बोलतात फक्त आणि बाकीच्या पक्षांना सोडतात. विशेष करून भाजप आणि त्यातही फडणवीसांना टार्गेट करतात. नाही, फडणवीसांना टार्गेट करायचं उद्दिष्ट असं आहे की ते बोलून चालून आमच्या विरोधातच आहेत. पहिल्यापासून ते म्हणतात की मराठा आरक्षण त्यांच्याच कार्यकाळात दिले. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनीच आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्यांची सत्ता गेल्यानंतर काय झालं, हायकोर्टमध्ये ते स्टेट झालेलं आहे. सत्ता गेल्यानंतरच्या परिस्थितीला फडणवीस कसे जबाबदार असतील? जबाबदार तेच आहेत, कारण की जीपी त्यांचाच असतो. हायकोर्टमध्ये जो प्लीड करतो सरकारच्या वतीनं, जीपी तर त्यांचाच होता. त्यांनी ते प्लीड केलंच नाही बरोबर. पुढच्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. उद्धव ठाकरे सरकार होतं, पण जे लॅकुना राहिले होते ते लॅकुना भरल्या गेलेले नाहीत. त्यामुळे आरक्षण देता आलेलं नाहीये. त्याच्यामुळे दादांचा लढा आहे तो. आता तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्हाला या कायद्यातल्या खाचाखोचा कळतात. ओबीसी मधनं आरक्षण देणं अशक्य आहे असं सरकार म्हणतंय.
तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यासाठी आग्रही आहेत. तुम्हाला वाटतं हा लढा यशस्वी होईल? 100% यशस्वी होईल. काय मार्ग आहे? मार्ग हाच आहे की त्यांचा कोटा जशाला तसाच ठेवणार आहेत, फक्त त्याच्यामध्ये मराठा विलीन होणार आहेत. त्यामुळं टक्केवारी वाढणार नाहीये, टक्केवारी ॲज इट इजच राहणार आहे. त्यामुळे 100% हा लढा जो आहे यशस्वी होणार आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. विश्वास आहे की मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की जातीय समीकरण जे जरांगे पाटील मांडू पाहत आहेत ते समीकरण महत्त्वाचं अशासाठी आहे कारण प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी बहुजनांमधला एक मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्याचा, फक्त मराठा आरक्षण नाही तर बहुजनांमधला एक मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांनी अवलंबलेला आहे. मराठवाड्याचं जर उदाहरण दिलं तर मराठवाड्यामध्ये जर जातीय समीकरणं घेतली तर जातीय समीकरणांपैकी 52% ओबीसी आहेत, 28% मराठा आहे, 15% मुस्लिम आहे आणि दलित साधारण 8 ते 10% आहे. ओबीसी आणि मराठा हा संघर्ष गेल्या काही दिवसात तीव्र झाला आहे. त्यामुळे ओबीसींना जर या मतदारसंघांमध्ये लढत द्यायची असेल तर मराठा वोट बँक पूर्ण आपल्या हातात येणं गरजेचं आहे, मुस्लिम वोट बँक पूर्ण आपल्या हातात येणं गरजेचं आहे आणि दलित वोट बँक पूर्ण आपल्या हातात येणं गरजेचं आहे. याची जाणीव मनोज जरांगे पाटील यांना आहे. आता प्रश्न हा आहे की ही सगळी वोट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुढच्या 15 दिवसात नेमके काय पेत्रे आजमावत आहेत, काय रणनीती अवलंबत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्या रणनीतीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. घोडा मैदान लांब नाही आहे, अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. या निकालातनं हे स्पष्ट होणार आहे मनोज जरांगे पाटील नावाची शक्ती गेल्या 1.5 वर्षात जी उसळून आलेली आहे महाराष्ट्रात, ही शक्ती पुढच्या काळात आपला प्रभाव कशा पद्धतीनं ठेवणार. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक आणि गौरवसह विनोद तळेकर, NDTV मराठी, आंतरवाली सराडी.